मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुखदा एकदम इमोशनल होत घरी येते. त्याच वेळी आता शलाका तिला विचारते, काय ग सुखदा, तुझं आता लग्नसुद्धा ठरलंय, आता शॉपिंगसुद्धा चालली आहे, तू एवढी इमोशनल आणि उदास का दिसतीये मला? नक्की लग्न होणार आहे ना? त्यावरती आता सुखदा म्हणते, तुला असं का वाटतंय की माझं लग्न होणार नाही म्हणून? शलाका म्हणते, मला फक्त शंका आहे, बाकी काही नाही. मग आता माझं लग्न होऊ नये यासाठी तू काही प्रयत्न करणार आहेस का? आता पुन्हा सुखदा विचारते. त्यावेळी आता शलाका म्हणते, मी कशाला काय करू? तेव्हा आता शलाकाला मागे खेचत लगेच वृंदाही पुढे जाऊन उभी राहते. मी सुखदाला सांगते, सत्य काय आहे तुला माहीत नाहीये? मग आता सुखदा विचारते, काय असं सत्य आहे? तेव्हा आम्ही तुला सत्य सांगूच, परंतु तू सुद्धा तुझ्याकडून एकदा खात्री करून घे, असं आता वृंदा म्हणते. पुढे आता वृंदा म्हणते, आम्ही जे सांगू ना तुला ते सत्य ठरलं तर काहीच हरकत नाही, परंतु आम्ही जे सांगितलं ते असत्य ठरलं तर आम्ही म्हणेल ती शिक्षा भोगू. पुढे आता शलाका म्हणते, हे बघ, हे आम्ही तुला सांगू सत्य, परंतु हे सत्य किंवा असत्य तुझ्यासमोर येईपर्यंत आम्हाला अजिबात खोटं ठरवायचं नाही, चालेल ना? आज सुखदा ही लगेच त्या दोघींच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, कुणी काही बोलणार नाही हे मला ऑलरेडी माहीत होतं, परंतु तुम्ही दोघी नक्की बोलणारच. पुढे आता सुखदा म्हणते, तुम्ही किती दिवस मला सांगण्याचा प्रयत्न करणार आणि मी तुमच्यावर न विश्वास ठेवणार? असं कधी होईल का? आहे ना ते मनात जे काही आहे ना तुमच्या मनामध्ये ते सांगून टाका जाता, असं म्हणून आता सुखदा वृंदाला विचारते, काय सत्य आहे असं? तेव्हा आम्ही तुला सत्य सांगू, परंतु तू तुझ्याकडून खात्री करून घेशील ना? असं वृंदा पुन्हा पुन्हा विचारू लागते. तेव्हा सुखदा म्हणते, हो घेईल खात्री करून, तुम्ही सांगा तर एकदा. तेव्हा वृंदा म्हणते, कसं आहे ना, आम्ही जे सांगतोय त्यावर तुझा कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु तू जर सर्व सत्य शोधण्याचा प्रयत्न केलास तेव्हा तुला समजेल आम्ही जे सांगतोय ना ते बरोबर होतं, तेच सत्य होतं. तेव्हा तुझी कल्याणीताई जी आहे ना ती तुझी कल्याणीताई नसून सार्थकची पहिली बायको आनंदी आहे, हे सत्य आता वृंदा ही सुखदाला सांगते. तेव्हा सुखदाला मोठा धक्काच बसतो. तर शलाका लगेच आता वृंदाला थम्सअप करते आणि म्हणते, आपलं मिशन पूर्ण झालं. मग आता सुखदा शलाकाकडेही पाहतच राहते. पण आता त्या दोघींना माहीतच नसतं की सुखदाला हे सत्य अगोदरच समजलं आहे. इकडे आनंदी ही आई अण्णाचा निरोप घेते आणि जायला निघते. तेवढ्यातच तेथे मालती म्हणते, अगं ऐक ना, काहीही झालं तरी तुझा संसार हा सार्थक रावांबरोबरच होणार, माझा देवावर पूर्णपणे विश्वास आहे. त्याचवेळी आनंदी म्हणते, आई तू हे काय बोलतेस सगळं, शांत राहतेस का? आता सुखदाबरोबर त्यांचं लग्न होणार आहे. तेवढ्यातच तेथे आता लीना मार्केटमधून घरी येते आणि विचारते, आनंदी तू कधी आलीस आणि लगेच चाललीस सुद्धा? तेव्हा आता ती म्हणते, हो चालले मी लगेच. मग आता लीना म्हणते, ऐक ना आनंदी, अगं तू आई अण्णांबरोबर बोललीस आणि माझ्याबरोबर अजून तुझं काहीही बोलणंच झालं नाही, तेव्हा मी तुझ्याबरोबर गप्पा मारण्यासाठी पुन्हा येईलच. आनंदी म्हणते. लीना म्हणते, अगं तू पुन्हा येशील, परंतु आता थोडा वेळ गप्पा मारूयात की प्लीज. तेव्हा आनंदी आता लीनाचं न ऐकता जायला निघते. तेव्हा लीना विचारते, काय ग सुखदा, तुझ्या अगोदरच निघून गेली का? त्यावेळी आनंदीला आता धक्काच बसतो. ती विचारते, काय सुखदा? मग आता सुखदा आली होती ना इथे, असं आता लीना विचारते. तेव्हा आनंदी म्हणते, नाही सुखदा इथे आलीच नव्हती. पुढे आनंदी विचारते, तू असं का विचारतीये सुखदाबद्दल? मग आता लीना म्हणते, अगं मी इथे भाजी मार्केट जवळच गेले होते ना, तेथे मला सुखदा दिसली, मला वाटलं की ती सुद्धा घरीच आली होती तू दिसल्यानंतर, आणि आता ती घरी गेली वाटतं. पुढे आता आनंदी खूपच घाबरते आणि म्हणते, अण्णा आज माझी भीती खरी ठरणार आहे वाटतं. त्याच वेळी आता काय झालंय असं लीना पुन्हा पुन्हा विचारते. तर आता आनंदी म्हणते की काय करावं कळतच नाही. तेव्हा अण्णा विचारतात, तू सुखदाला नक्की पाहिलं होतं ना ग लीना? मग आता लीना म्हणते, हो मी सुखदाला पाहिलं, हो कदाचित माझा गैरसमज सुद्धा होऊ शकतो, पण काय माहीत मला दिसली ती पण, असं लीना आता सांगत असते. त्याच वेळी आता काय झालंय असं ती सारखी सारखी विचारते. म्हणूनच मालती म्हणते, अगं आनंदीला असं वाटतंय की सुखदाला कल्याणी हीच आनंदी असल्याचं सत्य समजलंय. तेव्हा लीनाला जरा धक्काच बसतो. मग आता म्हणते, अरे बापरे, हे काय होऊन बसलं आता? मग आता आनंदी म्हणते, मला घरी जाऊन अगोदर कन्फर्म करायला हवं की तू जिला मार्केटमध्ये पाहिलं ना ती सुखदा होती की दुसरी कोण होती?
आणि ते जर का सत्य असेल तर अण्णा सुखदा नक्कीच माझ्या मागावर आली होती असं आता ती अण्णांना म्हणते. तर दुसरीकडे आता सुखदा ही विचारते, हे असं सत्य आहे, खरंच आहे ना हे? मग आता शलाका म्हणते हो. तेव्हा वृंदा म्हणते की अगं तुला सांगू का, तुला खूप वेळा सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु सांगताच आलं नाही. कारण सतत कुणी ना कुणी यायचं. त्याचबरोबर इकडे आम्हाला सुधाने आणि आदर्शने धमकी दिली होती की जर हे सत्य सुखदापर्यंत गेलं तर तुमची काही हयगय नाही. त्यांनी आम्हाला घरातून सुद्धा बाहेर काढलं असतं, तुला समजतंय का? तेव्हा आता सुखदा म्हणते हो, अजून काय काय मग तुम्ही प्लॅनिंग केलं होतं? त्यावेळी वृंदा पुढे सांगू लागते, अगं तो अल्बम होता ना, तो अल्बम आम्ही तुझ्या रूममध्ये ठेवला नव्हता का? त्यावेळी शलाका म्हणते पण तो अल्बम नेमका आमच्या लहानपणीचा निघाला. हा सुखदा म्हणते बापरे, म्हणजे तुम्ही एवढे प्लॅन केले होते का मला सत्य सांगण्याचे? त्यावेळी वृंदा म्हणते हो, पण आता तुझ्यासमोर सत्य आलंय ना, तू काहीतरी कर नक्की. त्यावेळी सुखदा म्हणते काय करू? असं म्हणून ती शलाकाच्या 2-3 कानाखाली संदिशी मारते. मग आता वृंदाला धक्काच बसतो. ती विचारते, हे तू काय करतेस? तुला समजतं का? अगं तुला सत्य सांगितलं तरीही तू आमचं ऐकायला तयारच नाही. या घरातले सगळेजण तुझ्या वाईटावर बसले आहेत. घरातील कुणीही तुला सत्य सांगत नाही तरीही तू अशी का वागते? मग आता सुखदा म्हणते की माझ्या कल्याणीताईवर इथून पुढे अजिबात बिनबुडाचे आरोप करायचे नाहीत, मी ते खपवून घेणार नाही असं म्हणून ती आता तेथून जाते. त्यावेळी आता वृंदा आणि शलाका एकमेकींकडे पाहतच राहतात. त्या दोघींनाही प्रचंड राग आलेला असतो. एवढं सत्य सांगूनही या सुखदामध्ये अजिबात काही फरक पडलाच नाही. नंतर मागे सुखदा म्हणते की हा विषय इथून पुढे अजिबात या घरात काढणार नाही कोणीच, समजलं? आता त्या दोघीही सुखदाकडे पाहतच राहतात. दुसरीकडे आदर्श आणि सार्थक हे दोघेही बोलत असतात. तेव्हा सार्थक आता म्हणतो, सुखदाला काय झाले ना नक्की कळतच नाहीये. मी खूप वेळा तिला विचारण्याचा प्रयत्न केला परंतु ती सांगतच नाहीये सत्य नक्की काय आहे आणि काय नाही. कदाचित कल्याणीच आनंदी आहे हे सत्य तिला समजलेलं असावं असं मला वाटतंय. तेव्हा आदर्श म्हणतो, सार्थक जर तिला कल्याणी आनंदी आहे हा डाऊट आला असेल ना तर आपल्यासाठी ही खूप अवघड सिच्युएशन आहे. वेळीच हे सगळं प्रकरण आपल्याला सावरायला हवं. तेव्हा सार्थक म्हणतो, पण कसं सावरायचं कळतच नाहीये. तेव्हा सार्थक म्हणतो, आपण कसं सत्य आता सुखदाला सांगणार आहोत तिच्याही मनाचा आपण विचार करायला हवा. कारण ती एवढी स्ट्रॉंग नाही आहे. वरवर आपल्याला दिसत असली तरीही आपण सगळं सत्य सांगावं यासाठी ती एवढी प्रिपेअर नसेल. आणि आनंदी म्हणजे कल्याणीने सुद्धा ती तयारी ठेवायला हवी ना. ती सुद्धा मनाशी ठाम निश्चय करून आली म्हणजे सुखदाला सगळं सत्य सांगायचं तरच आपण सांगायचं. कल्याणीची जर इच्छा नसेल ना तर आपण काहीही सांगायचं नाहीये. म्हणून आता तो आदर्शला सांगतो. तेव्हा आदर्श म्हणतो, मला ना सार्थक तुझा खूप अभिमान वाटतो आणि आनंदीचं एकमेकांवर एवढं प्रेम असूनही तुम्ही तुमच्या प्रेमाचा त्याग करताय फक्त सुखदासाठी. आय प्राऊड ऑफ यू सार्थक, तू अजूनच माझ्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहेस. त्यावेळी आता सार्थक म्हणतो की आपण सुखदाचाही विचार करायला हवं. आपण तिला कमिट केलंय म्हटल्यावर ती कमिटमेंट पाळायलाच हवी ना. तेव्हा आदर्श म्हणतो, हो बरोबर आहे तुझं, आपण हे तर करायलाच हवं. पण तुला सांगू का आदर्श, सुखदा समजून घेईल ना नक्की तुमच्या दोघांना? सार्थक म्हणतो, काय माहीत, पुढचं पुढे पाहूयात असं म्हणून आता तो लगेच इमोशनल होतो. त्याचवेळी आता सुखदाने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा तिला आता खूपच वाईट वाटतं. ती आता लगेच रूममध्ये येते आणि तेथे आल्यानंतर खूप रडत असते. म्हणते की सार्थक आणि आनंदीचं एकमेकांवर खूप अजूनही प्रेम आहे परंतु त्या प्रेमाचा त्याग ते करतायत कुणासाठी तर फक्त माझ्यासाठी. 6 वर्ष दोघेही एकमेकांपासून वेगळे राहिले परंतु अजूनही तेच प्रेम त्यांचं जिवंत आहे. त्या दोघांच्याही प्रेमाच्या त्यागावर मी माझ्या सुखांचा महाल तरी कसा बांधू असं म्हणून सुखदा खूप रडते. मला आजपर्यंत असं नेहमी वाटायचं कदाचित आनंदी माझ्या आणि सार्थकच्या मध्ये येईल आणि मीच त्यांच्या दोघांमध्ये आले आहे. माझं आणि सार्थकचं लग्न जरीही झालं ना तरीही तो कधीही माझा होऊ शकत नाही, मला खात्री आहे ना. कारण त्याचं फक्त प्रेम आनंदीवर आहे
आता हे सगळं समजल्यानंतर मी सार्थकबरोबर कधीही लग्न करू शकत नाही, कारण ते दोघेही एकमेकांसाठी बनले आहेत आणि एकमेकांसाठीच आजपर्यंत जगले आहेत. ते अगदी एकमेकांसाठी परफेक्ट आहेत आणि त्यांना कोणीही विभक्त करू शकतच नाही. आता मीच सार्थक आणि आनंदीला एकत्र आणणार असं म्हणून सुखदा आता गालातल्या गालात हसते. आता तिला तिची चूक उमगलेली असते. त्यावेळी आता ती तसा प्लॅन करते, सार्थक आणि आनंदीला एकत्र कसं आणायचं आणि ते दोघेही एकत्र कसे येतील, प्लॅनचा आता ती विचार करू लागते. तर आता दुसरीकडे शलाका ही गालालाच हात लावून बसलेली असते. तेव्हा वृंदा म्हणते, काळजी करू नको, होईल सगळं ठीक. मग आता शलाका म्हणते, एवढं सत्य आपण तिला सांगायला गेलो तरीही तिने माझ्याच कानाखाली मारली. मग आता वृंदा म्हणते, हो बघ ना, आपण तिचं भलं करायला गेलो आणि आपल्यावरच ती जास्त भडकली. असं का केलं असेल तिने? तिला एवढाही विश्वास नाही का आपल्यावर? पण मी या सुखदाला आणि आनंदीला काही जगू देणार नाही. तू बघतच राहा शलाका, मला जेवढा त्रास दिला आहे ना तेवढा मी त्यांना त्रास देणारच आहे. असं म्हणून आता वृंदा ही खूपच चिडते. पुढे शलाकाला आयडिया देऊ लागते की आता जायचं ना त्या सुखदाकडे तर पुरावे घेऊनच जायचं, जेणेकरून तिचा विश्वास बसला पाहिजे. मग आता असं पुराव्यांवर तिने विश्वास ठेवला असता तर पण 50 पुरावे असे गोळा केले असते. असं म्हणून आता शलाका ही लगेच वृंदाकडे पाहते. तेव्हा वृंदा म्हणते, असं काय करावं जेणेकरून तिला सर्व सत्य समजेल आणि हे लग्नच होणार नाही. पुढे शलाका म्हणते, आई काहीही झालं तरी मार मलाच खावा लागला, तुला काय ग, तू आपली शांत आहेस. मग आता वृंदा म्हणते, त्या सुखदाच्या अशी कानाखाली पडेल ना तर तिला कुणाला सांगता सुद्धा येणार नाही आणि कुणाला सांगू सुद्धा शकत नाही. दुसरीकडे सार्थक आता घरी असतो. त्याचवेळी आता त्याला सुखदाचा कॉल येतो. तेव्हा तो आता कॉल रिसीव करतो आणि विचारतो, काय ग सुखदा, घरातल्या घरात तू फोन का करतीये? मग आता सार्थकला ती म्हणते, मी घरात नाही आहे, मी बाहेर आहे. तेव्हा तो विचारतो, काय काम होतं मग, तू अशी बाहेर का गेली एकटी? त्याचवेळी ती आता म्हणते, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, पण तू आता इथे सध्या नाही आहे, मी सांगेल त्या ठिकाणी तू लवकर ये. असं म्हणून ती आता फोन ठेवणार असते. तेव्हा सार्थक म्हणतो, अगं तू सांग ना नक्की आहे तरी कुठे, माझ्याशी बोलायचंय म्हटल्यावर तुला लोकेशन सेंड करायला नको का? ती म्हणते, हो मी लोकेशन लगेच सेंड करते. तेव्हा ती म्हणते की मला अजूनही घाबरल्यासारखं वाटतंय. तो म्हणतो की तू टेन्शन घेऊ नकोस, मी लगेच आलोय, त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस. हे बघ मी आत्ताच्या आत्ता तिथे येतो, तू शांतपणे थांब तिथे. तेव्हा ठीक आहे असं आता सुखदा म्हणते. तेव्हा सार्थक आता बाहेर धावतच चाललेला असतो. त्याचवेळी आनंदीला येऊन तो समोर धडकतो. तेव्हा आता आनंदी विचारते, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? मग आता सार्थक म्हणतो की मी येतो लगेच तुम्हाला सांगतो. तेव्हा आनंदी आता विचार करू लागते की नक्की काय प्रॉब्लेम असेल. आता दुसरीकडे सुखदा ही उभी असते. त्याचवेळी आता सार्थक तेथे येऊन पोहोचतो. मग आता सार्थक तेथे आल्यानंतर विचारतो, काय झालं सुखदा, तू इकडे कुठे? अगं सांगून जायची काही पद्धत वगैरे असते की नाही? मग आता ती म्हणते, अरे मला खूप घाबरल्यासारखं झालंय, मला तुला काहीतरी सांगायचंय सार्थक. तो म्हणतो की सांग ना मग काय सांगायचंय? तेव्हा ती म्हणते, आपलं लग्न आता होऊ शकत नाही. तेव्हा तो विचारतो, काय? असं म्हणून त्याला आता धक्का बसतो. तो म्हणतो, काय झालं, कुणी काही बोललंय का? मग आता ती म्हणते, कुणी काही बोललेलं नाही आहे, परंतु खरंच आता आपलं लग्न नाही होऊ शकत. तेव्हा तो विचारतो, अगं काय झालं सांग. तेव्हा ती म्हणते, काही नाही, अरे मला आनंदीचा धमकीचा फोन आला होता. तेव्हा हे ऐकल्यानंतर सार्थकला जबर धक्काच बसतो की आनंदी कशी काही हिला धमकी देऊ शकते. कडे लीना आणि मालती या दोघीही आता स्वयंपाकघरात असतात. तेव्हा तेथे आता लीना म्हणत असते, आई तुम्हाला मी एक सांगू का? अहो मी खात्रीने सांगते तुम्हाला, मार्केटमध्ये सुखदाच होती. मी आनंदीला सांगितलं की माझा गैरसमज झाला असेल, परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगतेय, तर एकाच गोष्टीची आता खूप भीती वाटायला लागली आहे की लवकरात लवकर हे सत्य समजणार आहे सुखदाला. मग काय करायचं पुढे? त्यावेळी आता मालती म्हणते की कसं आहे ना, सुखदा ही हुशार आणि सुज्ञ आहे, तिला एक ना एक दिवस हे सत्य समजणारच आहे आणि ही गोष्ट मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. परंतु सांगू का, ज्या दिवशी तिला हे सत्य समजेल ना लीना, त्या दिवशी सुखदा असं वेडवाकडं काहीच करणार नाही.
आणि अजून एक गोष्ट, सुखदाच आनंदी आणि सार्थकला एकत्र आणणार. त्या दोघांचं लग्न ती स्वतः लावून देणार ही खात्री मला आहे. त्यावेळी आता लीना म्हणते असंच व्हायला हवं. तेव्हा असं होणारच आहे असं मालती म्हणते. तेव्हा आता तुझा विश्वास खरा ठरणार आहे. त्या दोघांचं लग्न होणारच आहे असं आता मालती म्हणते. त्यावेळी आता लीनाला खूपच आनंद होतो. मग आता त्या दोघीही आनंदी आणि सार्थकच्या स्वप्नात रंगून जातात. कारण त्या दोघींनाही असं वाटत असतं कधी एकदा हे दोघे एकत्र येतील आणि त्या दोघांचा संसार पुन्हा एकदा सुरू होईल. हाच विचार करत करत मालती आता स्वयंपाक करत असते आणि तिला खरंच आनंदीबद्दल खूप पॉझिटिव्ह असं वाटत असतं. कारण आनंदी सार्थक एकत्र येणार हे ती सतत सर्वांना सांगत असते आणि सुखदास त्या दोघांचं लग्न लावून देणार हे देखील ती सतत सांगते. दुसरीकडे सार्थक हा सुखदाला म्हणतो, आनंदी कधीच तुम्हाला फोन करणार नाही मला माहीत आहे. अहो गेल्या 6 वर्षामध्ये त्यांनी मला कॉल करण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही आणि तुम्हाला धमकीचा फोन करतील असं कसं होऊ शकतं. मग आता ती म्हणते होऊ शकतं सार्थक, तुला या गोष्टीचा सिरियसनेस समजतो की नाही. अरे मला माहीत आहे आनंदीचा आवाज मला माहीत नाही, परंतु तूच मला सांग, मला आनंदी या नावाने फोन आला. त्याबरोबर हे असं खोटं का बोलू. सार्थक आता खात्रीने सांगतो, अगं नाही करणार आनंदी फोन. तेव्हा आता सुखदा त्याला खूपच घोळात घेते. तुला माहिती आहे का आनंदी कुठे आहे. अरे आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न होतंय म्हटल्यावर ती काही ॲक्शन घेणार नाही असं तुला वाटतं का. कुठूनही आजकाल खबरी मिळतात, तुला कळतं का नाही काही. त्यावेळी आता सार्थक म्हणतो, अगं पण आनंदी अशा नाही आहेत, मला माहिती आहे ना, त्यांचा स्वभावच नाही आहे असा दुसऱ्यांना त्रास देणं. त्यावेळी आता सुखदा म्हणते, हो बरोबर आहे, पण ती तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतीये असं मला समजलंय. त्या जागी मी मला ठेवून पाहते. जर माझ्या बाबतीत आनंदीसारखं असं काही घडलं असतं, माझ्या नवऱ्यावर प्रचंड प्रेम असतं आणि त्याचं दुसऱ्या लग्नाबद्दल मला समजलं असतं तर मी सुद्धा हीच ॲक्शन घेतली असती. सार्थक, एका स्त्रीचं मन दुसरी स्त्री जाणू शकते. त्यावेळी आता सार्थक म्हणतो, असं नाही ग. तेव्हा ती म्हणते, सिरियसनेस समजून घे सार्थक, असं म्हणून ती त्याच्यावर खूपच जोरात ओरडते. त्यावेळी आता सार्थक म्हणतो, सुखदा अगं ऐक ना, मी नाही पाहिलं 6 वर्षात आनंदीला कुठे. तू जरा शांत राहा गं, पॅनिक नको होस. चल आता आपण घरी जाऊयात. तेव्हा ती आता म्हणते, या गोष्टीचा सोक्षमोक्ष आता लागलाच पाहिजे असं म्हणून आता ती लगेच सार्थकच्या गाडीत बसते. दोघेही आता घरी जायला निघतात. दुसरीकडे आनंदी आता एकदम शांतपणे रूममध्ये बसलेली असते. तेव्हा तिला आता सर्व प्रसंग आठवू लागतात. अशा प्रकारे अण्णांनी मला सांगितलंय की तुझ्या प्रेमाचा त्याग करून तू सार्थक सरांना हे आता सुखदाच्या हाती सोपवणार आहे, त्यामुळे तू आता मूव ऑन हो. हे तिला सारखं सारखं आठवत असतं. तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि रागातच तिला विचारतो, तुमचं काय चाललंय. मग आता आनंदी म्हणते, काय चाललंय म्हणजे मी काय केलंय तुम्हाला. त्यावेळी आता सार्थक म्हणतो, काय केले म्हणजे. अहो सुखदाने मला बाहेर बोलवलं आणि म्हणाली की आनंदी मला फोन करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते, मला त्रास देते. अहो जर तुम्हाला माझ्या आयुष्यात यायचंच नाही आहे तर तुम्ही हा मार्ग का निवडताय. तुम्ही कोणती मला वेगळी आशा दाखवताय का. आता तुम्ही मला सारखं सारखं म्हणाला होतात ना की या घटनेतून मूव ऑन व्हा आणि आपल्या लग्न बंधनातून मुक्त व्हा. मग मी होण्याचा प्रयत्न करतोय ना, तरीही तुम्ही आता मला वेगळ्या आशा दाखवून माझा पिच्छा का सोडत नाही आहात असं म्हणून आता तो भयंकर चिडतो. तेव्हा ती म्हणते, अहो तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावर. मी का तिला कॉल करेन, पण मी नाही केला तिला कॉल. मी काय करू आता जेणेकरून तुम्हाला समजेल की मी तिला कॉल केला नाही आहे. त्यावेळी सार्थक म्हणतो, मला ते माहीत नाही, परंतु तुम्ही तिला कॉल केला होता हे बरोबर आहे माझं. मग आता ती अशीच नाही सांगणार ना की आनंदीचा तिला कॉल आला होता. त्यावेळी आता आनंदी डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, काहीतरी गैरसमज होतोय. पण आता सार्थक म्हणतो, त्या बिचाऱ्या सुखदाला अजिबात त्रास देऊ नका. जो काही द्यायचा आहे ना त्रास तो मला द्या, कारण ऑलरेडी माझ्या आयुष्याचं वाटोळं तर झालंच आहे, परंतु आता सुखदाच्याही करू नका आणि तुमच्याही आयुष्याचं वाटोळं करू नका. आता आनंदीला काही समजतच नसतं नक्की काय चाललंय ते, म्हणूनच ती आता डोक्याला हात लावते आणि म्हणते, काय प्रकार घडतोय हा. मी का सुखदाला कॉल करेन असं म्हणून ती विचारात पडते आणि सार्थकला अजूनही सत्य सांगण्याचा प्रयत्न करते. पण
सार्थक ऐकूनच घेत नसतो, त्यामुळे आनंदीचाही आता नाइलाज होतो. त्यावेळी आता आनंदी ही म्हणते, सार्थक सर तुम्ही समजून घ्या, मी नाही केला तिला कॉल. सार्थक म्हणतो, माझ्याशी तुम्ही ना आता काही बोलूच नका. असं म्हणून आता तो जरा तिच्यावर चिडतोच आणि लगेच तिथून निघूनसुद्धा जातो. तेव्हा आनंदी आता सार्थककडे पाहतच राहते आणि म्हणते, आमच्यामध्ये कुणीतरी भांडणं लावण्याचा प्रयत्न करते असं मला वाटतंय, कारण आमच्यामध्ये असं या अगोदर कधीही काही झालं नव्हतं भांडण, आणि आत्ताच नेमकं याचं कारण शोधून काढायला हवं. असं म्हणून ती आता ते कारण शोधण्याचं ठरवते. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता सुखदा तिचे दागिने लग्नासाठीचे चॉईस करत असते, परंतु दागिने ती चॉईस करत असताना सगळे आनंदीच्या गळ्यात अगोदर घालत असते आणि खूप छान दिसत आहेत, खूप परफेक्ट होत आहेत हे दागिने तुझ्यावर मॅच, असं आता ती म्हणते. आनंदी म्हणते, तू हे काय करतेस? त्यावेळी सार्थक अगदी इमोशनल होतो आणि सुधालाही धक्का बसतो की सुखदाचं नक्की चाललंय काय. मग आता सुधा म्हणते की अगं ऐक ना, हे मंगळसूत्र घे बरं. तेव्हा आता लगेच मंगळसूत्र हातात घेत ती लगेच आनंदीच्या गळ्याजवळ ते मंगळसूत्र घेऊन जाते आणि म्हणते, एकदम परफेक्ट. आनंदीला आता धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.